ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। कठोपनिषद आणि कठोपनिषदामध्ये असणारी जी पहिली वल्ली जी आहे आख्यायिका जी आहे ती त्या ठिकाणी काल आपण पूर्ण करून दुसरी वल्ली जी आहे आता या ठिकाणी आज आरंभ करणार आहोत। पहिल्या वल्लीच्या माध्यमातून सारासार त्याचं सारभूत काय त्या ठिकाणी नचिकेताचे असणारे वडील त्यांनी त्या ठिकाणी केलेला यज्ञ पूर्ती झाल्यानंतर दान दक्षिणा म्हणून त्या ठिकाणी दिलेल्या गायी, त्या गायी पाहून त्याच्या मनामध्ये झालेलं दुःख, म्हणून वडिलांना केलेला प्रश्न की हे सगळं देण्यापेक्षा मला कुणाला तरी द्या। रागाच्या भरात वडिलांनी त्याला सांगितलं मग तुला मी मृत्यू वेदपाम ददामी म्हणून मृत्यूला त्याला दिलं। तो त्यानंतर यमलोकामध्ये गेला। यम बाहेर असल्यामुळे काय झालं 3 दिवस त्या ठिकाणी काही न खाता त्या ठिकाणी राहिला आणि त्यानंतर यम ज्यावेळेस पुन्हा आले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं नचिकेत नावाचा असा असणार ब्रह्मचारी या ठिकाणी 3 दिवस काही न खाता राहिला आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारे अतिथीची अवज्ञा झाली तर आपलं पुण्य नष्ट होतं। या अनुषंगाने यमाने 3 दिवसात 3 रात्री करता म्हणून त्याला 3 वर मागण्यास सांगितले। ते 3ही वर जे आहे त्यातला पहिला वर वडिलांचा असणारा कोप राग शांत होऊ दे, दुसरा अग्निविद्या संबंधी अग्निकार्य म्हणजे काय त्याच्या अनुषंगाने परमेश्वराची प्राप्ती कशी करून घ्यायची हा दुसरा सांगितला आणि तिसरा अध्यात्मविद्या जी आहे त्या अध्यात्मविद्या संबंधी सांगितला आणि सांगितल्यानंतर पुन्हा यमाने त्याची पुन्हा परीक्षा नचिकेताची घेऊन नचिकेताला त्या ठिकाणी अनेक प्रकारची प्रलोभनं हे देतो ते देतो अमुक देतो तमुक देतो, परंतु तो जो प्रश्न केलेला आहे तो प्रश्न या ठिकाणी करू नको। तरीसुद्धा नचिकेत जो आहे आपल्या वरावरच ठाम राहून की मला तेच पाहिजे, मला बाकी काही नको, जे काही सांगितलेलं आहे नान्य तस्मान नचिकेतो वृणीतो योयम वरो गूढमनुप्रविष्टो नान्यम तस्मान नचिकेता वृणीते की मला बाकी काही नाही। मी जी अध्यात्मविद्या आपणास विचारलेली आहे आत्मविद्या संबंधी जे प्रश्न केलेले आहे की देहाच्या व्यतिरिक्त कोण आत्मतत्व जे आहे हे आत्मतत्व देहाच्या व्यतिरिक्त आहे का देह म्हणजेच आत्मा हा जो माझा प्रश्न आहे त्याच प्रश्नाचं उत्तर आपणास द्यायचं आहे। आणि म्हणून अशा अनुषंगाने तो जो नचिकेताचा असणारा प्रश्न त्या प्रश्नाची असणारी आता सगळी उत्तरं म्हणजे अध्यात्मविद्येच्या अनुषंगाने संपूर्ण आता त्याचा असणारं विस्तारपूर्वक सांगायला द्वितीय वल्ली जी आहे ही द्वितीय वल्ली या ठिकाणी काय करतायत आरंभ करतात आहे। तर अशा प्रकारे हे नचिकेता ती जी आत्मविद्या आहे ती आत्मविद्या म्हणजे नक्की काय तत्पूर्वी आपल्या परिचयासाठी म्हणजे 2 शब्द आपल्याला लक्षात असणं अत्यंत गरज आहे, कारण हे आता सातत्याने पुढे येत राहतील। एक श्रेय एक प्रेय। श्रेय म्हणजे काय श्रेय म्हणजे विद्या, प्रेय म्हणजे अविद्या। श्रेय म्हणजे या आध्यात्मिक विद्या जे याचा प्रश्न केला याने ती विद्या या ठिकाणी श्रेय शब्दाने सांगितली। प्रेय शब्दाने अविद्या जी आहे अज्ञान संसार हा प्रेय शब्दाने सांगितलेला आहे हे लक्षात ठेवावं। त्याचप्रमाणे अभ्युदय आणि निश्रेयस हे पण 2 शब्द, त्यातला एक अभ्युदय श्रेय आणि दुसरा निश्रेयस हे पण 2 शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे। जसं श्रेय प्रेय, श्रेय म्हणजे विद्या, प्रेय म्हणजे अविद्या, त्याचप्रमाणे अभ्युदय म्हणजे काय सांसारिक प्रगती जे आहे त्याला अभ्युदय या ठिकाणी शास्त्रीय शब्द त्याला अभ्युदय संसारामध्ये अमुक पाहिजे तमुक पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे। पहिल्या 3 गोष्टी पुरुषार्थ चतुष्टय जो आहे आपल्या पुरुषार्थ चतुष्टय सांगितला। काय सांगितलं त्याच्यामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4ंना मिळून आपण म्हणतो पुरुषार्थ चतुष्टय। त्याची सिद्धी म्हणजे त्याची प्राप्ती प्रत्येक मनुष्यास व्हावी आणि म्हणून हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष त्यामधले पहिले जे 3 आहे सांसारिक प्रगती
ती कशाच्या अनुषंगाने होते? धर्म, अर्थ आणि काम. हे जे पहिले 3 आहे, या 3च्या अनुषंगाने धर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे, धनसंपत्ती प्राप्त केली पाहिजे, पुत्र आदी झाले पाहिजे, संतती जी आहे सगळी ती प्राप्त झाली पाहिजे. म्हणून या सगळे सांसारिक जे आहे प्रगती किंवा सांसारिक उन्नती, धर्म अर्थ काम, याला अभ्युदय म्हणजे सांसारिक असणारी प्रगती. संसारामध्ये त्याच्यामध्ये पण प्रगती झाली पाहिजे, खाली खाली नाही जाता काम. म्हणून ते धर्म अर्थ काम म्हणजे अभ्युदय, म्हणजे संसारामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आपणास अपेक्षित आहे त्याला शास्त्रीय शब्द या ठिकाणी त्यांनी अभ्युदय असा म्हटलेला आहे. आणि निश्रेयस, निश्रेयस म्हणजे मोक्ष मार्ग, जो शेवटचा आहे त्याला म्हणतो आपण परमपुरुषार्थ. हे पुरुषार्थ आहे पहिले 3, धर्म अर्थ काम. ते नाही शास्त्र म्हटलं नाही, ते सुद्धा पाहिजे. आचार्याय प्रियम धनम आहृत्य प्रजातंतु मा व्यवच्छेत्सी सांगितलं त्या ठिकाणी. कुठे सांगितलं? तैत्तिरीय उपनिषदामध्ये हे सांगितलं शेवटी की आचार्याय प्रियम धनम आहृत्य, आपल्या आचार्यांना असणारं धन अपेक्षित गोळा करून, म्हणजे धन सांगितलं. प्रजातंतुमा व्यवच्छेत्सी म्हणजे त्यांनी काम सांगितलं की जी आहे परंपरा, वंश परंपरा जी आहे, मुलं बाळं हे सगळे जे आहे ते सुद्धा व्यवस्थितपणे ठेव. म्हणजे या दोन्ही गोष्टी म्हणजे कसलं, अर्थ आणि कामना, याचा सुद्धा उपदेश शास्त्राने केलेला आहे. आणि म्हणजे अशा अनुषंगाने सगळं जे आहे ते सर्वच्या सर्व अभ्युदय म्हणजे सांसारिक असणारी उन्नती म्हणजे अभ्युदय, आणि निश्चयस म्हणजे मोक्ष मार्ग, पारमार्थिक उन्नती म्हणजे मोक्ष. या ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. परंतु ह्या दोन्ही जरी गोष्टी असल्या, एकाच पुरुषाकडून एकाच वेळेस या दोन्ही गोष्टीचं अनुष्ठान होणं शक्य नाही. त्यामुळे काय, पहिलं ब्रह्मचारी, गृहस्थी आणि वानप्रस्थी, त्याच्यामध्ये पहिल्या 3 सांगितलं. आणि संन्यासी त्याच्यासाठी 4था सांगितला, सगळ्याचा त्याग शेवटी, मग मोक्ष. म्हणून तेच शास्त्राने सांगितलं, अथा तो ब्रह्मजिज्ञासा अथा तो धर्मजिज्ञासा. अथा तो धर्मजिज्ञासामध्ये काय, धर्म अर्थ काम, अथा ब्रह्मचारी, गृहस्थी आणि वानप्रस्थी, हे अथा तो धर्मजिज्ञासा. आणि अथा तो ब्रह्मजिज्ञासा त्याच्यामध्ये बस, बाकी कोणी नाही, संन्यासी. त्याला आता काही राहिलेलं नाही, काही करायचं नाही. आणि म्हणून या दोघांचं युगपद सांगितलं शास्त्राने एकाच वेळेस. कारण हे दोन्ही कसे, दक्षिण उत्तर ध्रुव ज्याप्रमाणे एकत्र येत नाही त्याप्रमाणे हे दोन्हीही संसार पण करतो आणि मोक्ष पण प्राप्त करतो होत नाही. यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते गीतं. यासाठी ज्याला स्वतःच्या आत्म्यामध्येच रती निर्माण झालेली आहे, स्वस्वरूपामध्येच ज्याच्या आता काय झाली, आत्मरती निर्माण झालेली आहे, त्याला दुसरं काही आता काम ठेवलेलं नाही. म्हणून मग गीतेने सांगितलं, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान सांगितलं. मनामधल्या संपूर्ण कामना ज्यावेळेस नष्ट होतात त्याच वेळेस विहाय कामान्य सर्वान पुमाश्चरति निस्पृह निर्ममो निरहंकार स शांतीम अधिगच्छती. की संपूर्ण कामनांचा नाश करतो. संसारामध्ये कामनेशिवाय संसार होतच नाही. मला हे पाहिजे, आणि त्या पाहिजेच्या अनुषंगाने संसार आहे आपला. आणि म्हणून जोपर्यंत त्याचा त्याग नाही तोपर्यंत परमपुरुषार्थ मोक्ष नाही. म्हणून युगपत एकाच पुरुषाकडून, हा आचार्यांचा म्हणजे हा सिद्धांत या ठिकाणी, युगपत दोघांचंही युगपत एकाच वेळेस ज्ञान कर्म समुच्चयवाद, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात. ज्ञान पण प्राप्त पाहिजे आणि कर्म पण करतो. अशा अनुषंगाने ज्ञान कर्म समुच्चयवादाच्या अनुषंगाने परमेश्वराचा परमपुरुषार्थ प्राप्त करून घेतो. हे ते मान्य नाही शास्त्र.
ज्ञानाद एव कैवल्यम. शास्त्र म्हणतं कैवल्य म्हणजे त्या मोक्षाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर ज्ञानच आहे, आणि ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्यागच आहे, आणि तो त्याग प्राप्त करून घ्यायचा असेल तर न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः. शास्त्र ज्याप्रमाणे म्हणतं कर्म प्रजा धन हे सगळं जे आहे हे सर्वच्या सर्व त्याने त्या अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. अमृतत्व म्हणजे मोक्षाची. म्हणजेच जोपर्यंत कर्म धन या सर्वांचा प्रजा या सर्वांचा जोपर्यंत त्याग होत नाही तोपर्यंत त्या अमृतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून सांगितलं न कर्मणा न प्रजया न धनेन त्यागेन एके अमृतत्व मानशुः. सांगितलं फक्त एक मात्र त्यागच. म्हणून त्यागात शांती अनंतरम. त्यागानंतरच गीतेने सांगितली शांती. जी परमशांती जी आहे ती परमशांती त्यागानेच प्राप्त होते. आणि म्हणून अशा प्रकारे ज्ञान कर्म समुच्चयवाद जो आहे दोन्ही युगपत एकाच पुरुषाकडून अनुष्ठान केल्यानंतर तो परमपुरुषार्थ मोक्ष प्राप्त होतो. हा जो ज्ञान कर्म समुच्चयवाद आहे हा आचार्यांना अपेक्षित नाही. मग प्राथमिक अवस्थेला या इतर सर्व गोष्टी आचार्यांना मान्य आहे. कोणत्या? धर्म अर्थ काम अपेक्षित आहे, केलंच पाहिजे. धर्माचं अनुष्ठान झालं पाहिजे, अर्थ अपेक्षित पाहिजे, कामना पुत्रपुत्रादी पाहिजे, हे सगळं आहे प्राथमिक अवस्थेमध्ये. परंतु शेवटी त्या सर्वांचं म्हणून सांगितलं न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन. पुन्हा सगळ्याचा त्याग झाल्याशिवाय त्या अमृतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. ज्ञानादेव कैवल्यम. ही जी वाक्य सगळी आहे या सर्व वाक्याच्या द्वारे ज्ञान कर्म समुच्चय जो वाद आहे की बरेचदा आपल्याला वाटतं की असं असं कर्म करू, चांगलं करू, अनुष्ठान करू, हे करू ते करू, आणि त्याच्याबरोबर काय करू, पुन्हा वेदांताचं अध्ययन करू. ठीक आहे, काही हरकत नाही. प्राथमिक अवस्थेमध्ये सगळं मान्य आहे. परंतु जसं तर श्रवण मनन निधिध्यासना होत जाईल तसं तसं आता काय एक 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 सोडत जायचंय. म्हणून पुन्हा सांगितलं काय करायचंय, काही करायचं नाही, हीच साधना इथं करायची. वेदांत शास्त्रामध्ये साधना काय करायची, साधना काय करायची हा जो प्रश्न पडतो साधकांना, तर वेदांत शास्त्रामध्ये वेदांत शास्त्राचा अध्ययन झाल्यानंतर काही करायचं नाही, ही साधना करायची. काहीच नाही करायचं बस. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, अधमा शास्त्रचिंताच सांगितलं. उत्तम अवस्थेमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. सहज अवस्थेमध्ये मन उन्मनी भावाला काही न करता, कुठल्याही प्रकारचा प्राणायाम नाही, प्रत्याहार नाही, धारणा नाही, ध्यान नाही, काही नाही, ज्या ठिकाणी बसला तिथंच मन उन्मनी भावाला त्याचं जाणं म्हणजे सहज अवस्थेमध्ये प्रयत्नशील नाही, अत्यंत शुद्ध अंतःकरण झालेलं आहे. संपूर्ण दैवी गुणसंपत्ती त्यामध्ये निर्माण झालेली आहे. सर्व सात्विक गुणसंपत्ती निर्माण झाली. अत्यंत शुद्ध असणारं असं भांड, सहज दिसतो चेहरा. बरोबर आहे. स्टीलचं जे भांडं आहे अतिशय व्यवस्थित छानपैकी घासून ठेवलं की काय काही करायला लागतंय का, काही करायला नाही. सहज आपल्या चेहरा पुढे घेतलं की आपला चेहरा स्पष्ट त्या भांड्यामध्ये ज्याप्रमाणे दिसतो. परंतु तेच भांडं एकदा कलुषित झालं, खरकटं झालं की कितीही प्रयत्न केला आपण आपला चेहरा पाहण्याचा दिसणार आहे का, दिसणार नाही. बस तोच सिद्धांत आहे. अंतःकरणामध्ये असणारं काम क्रोध लोभ हे सगळं एकदा नाश झालं, काही राहिलं नाही. की स्वस्वरूप जे आहे जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व सहज आणि सुलभतेने या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार. आणि म्हणून पहिल्या प्राथमिक अवस्थेमध्ये धर्म अर्थ कामाच्या अनुषंगाने काय सगळं दुनियाचं काम करायचं. हे जे मालिन्य आहे ते सगळं मालिन्य काढून टाकण्यासाठी हे पहिलं 3. आणि सगळं एकदा गेल्यानंतर ज्ञानादेव कैवल्यम, ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते. आणि म्हणून त्यानंतर मग मोक्ष प्राप्त. मग अशा प्रकारे हे म्हणून हे परस्पर
वेदांत शास्त्राचा अध्ययन आता करत आहात तुम्ही. वेदांत शास्त्राचा अध्ययन करत असताना हा विषय अतिशय व्यवस्थित आपल्या बुद्धिपटलावर घेऊन बसलं पाहिजे. काय ज्ञानकर्मसमुच्चयवाद इथं अपेक्षित नाही आचार्यांना. ज्ञानकर्मसमुच्चयवादाचंच या ठिकाणी सगळं खंडन आहे. मग ज्ञानानेच मोक्ष हे सिद्धता आहे आणि तेच सर्वत्र सांगितलं. काय ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्मविद असतो तो ब्रह्मविद काय होतो, तो ब्रह्मविद ब्रह्म एव भवती, तो ब्रह्मच होतो. त्यानंतर ही सगळी जी काही वाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, ही चारही वेदांची असणारी चार जी महावाक्य जे आहे, ह्या महावाक्याच्या द्वारे कोणता उपदेश केला तर हाच जीवो ब्रह्म ना परहा. जीव ब्रह्मच आहे, न अपरहा, दुसरं काही नाही, हा जो आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हे पण करून ते पण करू, हा जो आपला जो सगळ्यांचा काय सगळ्यांच्या बुद्धीमध्ये किंवा तसा अधिकारी शिक्षक आचार्य नसल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या बुद्धिपटलावर वेदांत शिकवणारे सुद्धा महान महान जे आहेत त्यांच्या सुद्धा कधी कधी बुद्धिपटलावर अशा प्रकारे हा भ्रम निर्माण होतो. काय होतंय, ज्ञानकर्म समुच्चयवादाचा की करू दे, कर्म करत 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 हे करतोय ते करतोय आणि मग परमेश्वर प्राप्ती करून घेई, काय हरकत आहे. परिपूर्ण आचार्यांचा परिपूर्ण या गोष्टीला पूर्ण विरोध आहे. स्पष्ट आचार्यांचं म्हणणे ज्ञानादेव कैवल्यम. कैवल्य म्हणजे तो मोक्ष जो आहे, तो मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल म्हणून सांगितलं. तर ज्ञानानेच, दुसरं काही नाही. मग बाकी पहिल्या 3 अवस्था प्रारंभिक तयारी होत नाही तोपर्यंत. डिग्री मिळाल्यानंतरच नोकरी मिळणार आहे, परंतु डिग्री मिळण्यासाठी पहिलं थोडंसं करणं आहे. 1ली 2री 3री 10वी पर्यंत 11वी 12वी करेल, डिप्लोमा करेल, मग डिग्री, आणि डिग्री नंतर मग नोकरी आहे. ती प्राप्त करण्यासाठी, नोकरी प्राप्त करण्यासाठी, मोक्ष प्राप्त करण्यासाठी डिग्रीचं सर्टिफिकेट घेऊनच तुम्हाला शेवटी काय त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे. 10वीच्या सर्टिफिकेटवर नाही. तसंच आहे ते ज्ञानकर्म समुच्चयवाद हे पहिलं सगळं प्रारंभिक अपेक्षितच आहे चित्तशुद्धीसाठी, परंतु शेवटी नोकरी डिग्रीच्या सर्टिफिकेटवर आहे. तसं मोक्ष ज्ञानानंच आहे. श्रवण मनन निधिध्यासन हे 3 त्याचे क्रम सांगितले. पुढं काय केलं पाहिजे, पहिलं शास्त्राचं श्रवण, मग मनन आणि निधिध्यासना, आणि मग स्थानोनिखन न्यायेन सिद्धांत एकदा दृढ झाला की मग ही सगळी पुढची साधना जी काय असेल त्याची तिथे सांगितली. साधना पंचकमध्ये काय, एकांते सुखमाप्स्यतां परतरे चेतसमाधीयतां. मग तो एकांतवासामध्ये शांतपणे जे चित्त आहे, उत्तम सहज जी अवस्था आहे, उत्तम सहज अवस्थेमध्ये म्हणून मनी भावाला सहज जाणारे, मग बाकी काही नाही. आनंदाचे लोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. हे सगळे जे काय आहे म्हणून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर ज्यांनी आध्यात्मिक परमेश्वराची किंवा आध्यात्मिक असणारी आत्मानुभूती, अपरोक्ष अनुभूती घेतली आहे, त्या सर्वांचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणारा अनुभव, संत महंत ऋषी मुनी या सर्वांचा असणारा आध्यात्मिक क्षेत्रातील अनुभव हा एकच असतो. त्याच्यामध्ये भिन्नता नसते अनुभवात. मग कोणता असतो, म्हणून म्हणतात आनंदाचे लोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे सर्व आनंदच आहे तिथं.
आनंदाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग. सगळा रंग तिथं आता दुसरा रंगच नाही. लाल, पिवळा, हिरवा, पांढरा काही नाही, एकच रंग आहे. तेच सांगलं, एकच अंतर्बहिश्चदत् सर्वं व्याप्यम नारायण स्थितः. आत बाहेर सर्वत्र जो आहे तो सर्व तो एकच नारायण सगळं स्थित आहे. त्या नारायणाच्या आता व्यतिरिक्त अधश्च नारायण, बहिश्च नारायण, अंतश्च नारायण, सगळं ज्या सर्व एतद नारायण, हे सगळं जे आहे नारायणच. नारायणाच्या व्यतिरिक्त आता काही नाही. ही जी आहे ही आत्मानुभूती कधी येते? अशा प्रकारे चित्तशुद्धीनंतर सहज अवस्थेला चित्मन उन्मनी भावाला झालं की मग त्याला अशा प्रकारे सर्वत्र एक नारायणाचं दर्शन होतं. आणि तोच परमसिद्धांत तेच प्राप्त करायचं आहे. स शांतीम अधिगच्छति विहाय कामान्य सर्वान् पुमाचरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतीम अधिगच्छति. तोच ती परमची शांती आहे. अशा प्रकारे कुठेही प्रकारची कामना विहाय कामान्य सर्व सगळ्या कामनांना सोडून निस्पृह अंतःकरणाने काही मनामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता परम विवेक आणि वैराग्याला धारण करून निस्पृह म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे अपेक्षा पाहिजे हे करतो हातचा राखून नाही. परमेश्वरच आहे प्रल्हादासारखं. नारायणच आहे. नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. इथे नारायण हो इथे नारायण, तिथे तिथे नारायण, खांबात खांबात नारायण. ही जी दृष्टी आहे ही दृष्टी हाच गीतेचा सिद्धांत. काय? वासुदेव सर्वं स महात्मा सुदुर्लभ सांगितलं. वासुदेव सर्वं स महात्मा सुदुर्लभ. सर्वत्र जे आहे ते एकमात्र वासुदेव तत्वच आहे. त्या वासुदेव तत्वाच्या भिन्न अन्य काही नाही आहे कथा म्हणते. आणि हेच तत्व संत, महंत, ऋषी, मुनी, अभ्यासक, ज्ञानी, तत्वज्ञानी, ब्रह्मनिष्ठ हे सगळे जे आहे त्या सगळ्यांनी हे एकच तत्व आपल्या जीवनामध्ये धारण केलं. आणि मग त्यात सर्वांना त्या ठिकाणी संतांना सुद्धा त्या ठिकाणी तोच अनुभव सगळ्या सर्वत्र नारायण. आणि हाच जो सिद्धांत आहे हाच परमसिद्धांत. हाच वेदांत शास्त्राचा बेस. वेदांत शास्त्राचा मुख्य काय? ज्ञानादेव कैवल्यम. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतात. त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी सुद्धा नचिकेताचा असणारा प्रश्न आणि त्यावर अध्यात्मविद्या जी आहे त्या अध्यात्मविद्या आता नचिकेताला सांगण्याची आहे. आणि म्हणून आता अध्यात्मविद्येचा उपदेश करण्याकरिता ती अध्यात्मविद्या काय म्हणून त्याकरता म्हणून या ठिकाणी हे सगळे शब्द आता या ठिकाणी येणार आहेत. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस्तौसं परित्य विनक्ति धीरः. श्रेय, प्रेय, अभ्युदय, निश्चय हे सगळे शब्द आता या ठिकाणी आरंभ होणार आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलो पहिल्यांदा या सगळ्या शब्दांचा अर्थ तुमच्या बुद्धिपटलावर आता पाहिजे. आणि मग त्यानंतर आता हा ज्या ही अध्यात्मविद्या आता तो ब्रह्मजिज्ञासा जैमिनी त्या ठिकाणी असणारे भगवान वेदव्यासांनी जैमिनींनी आता तो धर्मजिज्ञासा त्या अनुषंगाने लिहिली त्या ठिकाणी पूर्वमीमांसा. पण आता तो ब्रह्मजिज्ञाच्या अनुषंगाने असणारे 4 अध्याय त्यामध्ये ब्रह्म म्हणजे काय नक्की आणि त्या ब्रह्माचा माझा संबंध काय हे सगळं सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ह्या उत्तरमीमांसेच्या द्वारे. पण त्याला उत्तर शेवट. उत्तरमीमांसा म्हणजे शेवट. त्याच्यानंतर परत काही नाही सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्या ठिकाणी श्रेय आणि प्रेय. श्रेय म्हणजे विद्या, प्रेय म्हणजे अविद्या. अरे यांचं मिक्सिंग नाही करायचं. मिक्सिंग केलं तर मग कशाचीच प्राप्ती नाही, समुच्चय नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे अभ्युदय म्हणजे सांसारिक प्रगती, निश्रेयस म्हणजे मोक्ष मार्ग. हे शब्द व्यवस्थित आता
पाठ करून ठेवायचे, लगेच लक्षात आलं पाहिजे. अभ्युदय म्हणजे काय? अरे अभ्युदय म्हणजे सांसारिक प्रगती, निश्रेयस, निश्रेयस म्हणजे मोक्षमार्ग. हे लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे आल्यानंतर मग पुढे त्याला जे लक्ष द्यायचं ते येईल. म्हणजे मग अर्थ लागणं सोपं आहे. म्हणून या ठिकाणी वेदांत शास्त्राचं अध्ययन करण्यापुरते मग त्या ठिकाणी अर्थसंग्रह आहे, तर्कशास्त्र आहे, सगळ्याचं अध्ययन का करायचं? तर ते अध्ययन करण्याचं कारण की हे जे क्लिष्ट विषय आहेत, क्लिष्ट शब्द परिचय, शब्दाचा परिचय झाला पाहिजे. काय म्हणायचं तर त्याशिवाय लक्षात येत नाही तिथे. म्हणून भाष्य अध्ययन करण्यापूर्वी त्या ठिकाणी काय परंपरागत, मग त्या ठिकाणी पहिल्यांदा जास्त नाही पण कमीत कमी अर्थसंग्रह त्याचा झाला पाहिजे. त्यानंतर तर्कसंग्रह झाला पाहिजे, लघुसिद्धांत कौमुदी झाली पाहिजे. हे जसं प्रकरण ग्रंथ आधी अपेक्षित आहे तसे सगळ्या ग्रंथांचं अध्ययन झाल्यानंतर मग भाष्यारंभ होतो. कारण काय भाष्य म्हणजे हा सगळा बौद्धिक विषय. परमेश्वर तत्व जरी त्यातनं प्रकट केलेलं असलं तरी ते सगळे जे असणारे नियम अपवाद करून पूर्वपक्षी सिद्धांती, पूर्वपक्षी काय सांगतोय त्याच्यावर सिद्धांत, पुन्हा पूर्वपक्ष, पुन्हा सिद्धांत करत त्याचा असणारा निर्णय, हे सगळं जे काय आहे हे ते दृढ होण्याकरता, समजण्याकरता एवढ्या सगळ्या गोष्टींचं अध्ययन झाल्यानंतर मग भाष्यारंभ. तो भाष्यावर व्याख्या करू शकतो व्यवस्थित. एवढी प्रोसेस सगळी त्याच्यासाठी आहे. सगळं झालं तर मग त्याची भाष्यावर ज्याला म्हणतो आपण कमांड येते आणि तो त्याचा असणारा अर्थ. कारण मग नाही तर मग वेगळाच काहीतरी अर्थ त्यामध्ये दिसायला सुरुवात होते. म्हणून या ठिकाणी हे सगळा अर्थ, हे शब्द म्हणून हे सगळे शब्द आता सांगितले त्यात या ठिकाणी असावे म्हणून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आता हे सगळं पुन्हा बुद्धी, कारण का आता पुन्हा अध्यात्मविद्या आरंभ होणार आहे. म्हणून ज्ञानकर्म समुच्चयाचा जो आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर काय असलेलं एक प्रकारचं भूत बसलेलं असतं ते बाजूला करून ज्ञानादेव कैवल्यम हा सिद्धांत आहे आणि वेदांत शास्त्र फक्त ज्ञानाचाच उपदेश करतं, दुसरं काही नाही त्या ठिकाणी. आणि तेच सगळं सांगण्याचं का विभिन्न प्रकार आहे नाही, तेच विषय तोच. गीता असेल, उपनिषद असतील, या सर्वांनी तो विभिन्न प्रकारे सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मग त्या ठिकाणी जिथे जिथे संशय निर्माण झाला, परस्पर विरुद्ध वाक्यता ज्या ठिकाणी वाटली, ती सगळी विरुद्ध वाक्यता, संशयाचं निराकरण ब्रह्मसूत्रामध्ये केलं की ते जे तुम्हाला वाटतं ते तिथं तसं नाही, तिथं तसं आहे, हे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारे वेदांत म्हणजे वेदांतच, ज्ञानादेव कैवल्यम असा तो ब्रह्मजिज्ञासा, अशा प्रकारे सांगून या ठिकाणी तीच अध्यात्मविद्या, तीच सर्वश्रेष्ठ. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात अध्यात्मविद्या विद्यानाम, सगळ्या जेवढ्या विद्या आहे परा अपरा, आपण काय म्हणतो सगळ्या ज्या 64 कला वगैरे सगळं जे 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 काय आहे, दशमहाविद्या, हे जे काय सर्व जे आहे ही सगळी जी अध्यात्मविद्या आहे, हे सगळं सर्व जे काय आहे या सर्वांमध्ये श्रेष्ठ काय, तर या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे अध्यात्मविद्या. कारण का येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवती ती. का अध्यात्मविद्या श्रेष्ठ? कारण ती एकच जाणल्यानंतर या इतर सर्व गोष्टींचं जे ज्ञान आहे, इतर सर्व गोष्टींचं ज्ञान ती एकमात्र अध्यात्मविद्या जाणल्यानंतर होतं. म्हणून सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ अध्यात्मविद्या. म्हणून भगवंत म्हणतात अध्यात्मविद्या विद्यानाम, सर्व विद्यामध्ये मी अध्यात्मविद्या आहे. आणि त्या अध्यात्मविद्या म्हणजेच वेदांत, उपनिषद, गीता, ब्रह्मसूत्र, हे अध्यात्मविद्या. त्या सर्व अध्यात्मविद्येमध्ये काय सांगितलं
ज्ञानात एव कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष, हे त्याचं असणारं फल. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, हे फल त्याचं सांगितलं. काय होतं त्याचं? ब्रह्मविदच होतो, दुसरं काही होत नाही. न तस्य प्राणाः उत्क्रमन्ति, त्याचे प्राण उत्क्रमण होत नाहीत. अत्र एव प्रलीयते, या ठिकाणीच ते त्या पंचतत्वामध्ये स्वस्वरूपामध्ये विलीन होऊन जातात. ज्याप्रमाणे यथा नद्यस्सन्यमानाः समुद्रम अस्तं विहन्ति नामरूपे विहाय, ज्याप्रमाणे नदी समुद्रामध्ये मिसळल्यानंतर आपल्या नामरूपाचा त्याग करते, त्याप्रमाणे हा ज्याला आम्ही जीवात्मा म्हणतो तो स्वस्वरूपामध्ये लीन झाल्यानंतर काय, स्वस्वरूपाचं असणारं जे नामरूप जे आहे, मी अमुक मी तमुक, सगळ्याचा त्याग केल्यानंतरच, मग जशी नदी समुद्रच होते तसा हा असणारा ज्याला आम्ही जीवात्मा ही संज्ञा प्राप्त केली त्या असणारा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, त्या शिवतत्वाला प्राप्त करून घेतो. प्राप्त करून घेतो हे म्हणायचं आहे, प्राप्तच आहे, पण आपण व्याख्येमध्ये म्हणतो प्राप्त करून घेतो, कारण प्राप्त करण्यासाठी ते भिन्न नाही आहे. हा पुन्हा विचार सूक्ष्म, कधी ते कुठे गेलेलं नाही ते घेऊन यायचे, ते इथेच आहे. अस्ति तेव लब्धव्यम, इथे तर दुसरं कुठंच गेलेलं नाही, फक्त आम्ही समजलो नाही. ते समजण्याकरता तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया अथवा तद्विज्ञानार्थम सगुरुमेवा अभिगच्छेत समित्तानि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, की अशा प्रकारे त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जे गुरु आहेत, ज्यांनी त्याचा अध्ययन अध्यापन परंपरेने केलेला आहे, त्यांच्याकडे जाऊन त्याचा उपदेश ग्रहण करावा, असे असणारी ही अध्यात्मविद्या ही या ठिकाणी दुसऱ्या वल्लीच्या माध्यमातून आता यम जे आहे तिला आरंभ करणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे असणारा त्याचा पहिला मंत्र या ठिकाणी सांगतायत काय, अन्यश्रेय अन्यतय प्रेयस्ते उभे नानार्थे पुरुषगम सिनीतः तयो श्रेय आदानस्य साधु भवति हीयतेर्थादुप्रेयो वृणीते. अशा प्रकारे काय दोन वेगवेगळे आहे, काय श्रेयश्च प्रेयश्च हे जे सांगितलेलं आहे, विद्या अविद्या या दोन ज्या आहेत वेगवेगळ्या आहेत. ते दोन्ही भिन्न प्रयोजनवाले असताना दोघांचं प्रयोजन भिन्न आहे, परंतु एक पुरुषाद्वारा एकत्रित अनुष्ठान केल्यानंतर, परंतु त्याचं कधी कधी एकाच पुरुषाच्या अनुषंगाने आता हे सगळं जे सांगितलं तेच सांगितलं. एका पुरुषाद्वारे दोघांचं एकत्रित हे एवढ्या वाक्याचा अर्थ होण्यासाठी एवढं 45 मिनिटं सांगायला लागलं, नाही तर हा अर्थच झाला ना. या दोघांचं काय दोन्ही भिन्न प्रयोजनवाले असताना एक पुरुषद्वारा एकत्रित अनुष्ठान केल्यानंतर बंधनाला प्राप्त होतात, म्हणून एकत्रित अनुष्ठान नको. त्यापैकी श्रेय ग्रहण करणारा शुभ प्राप्त करतो आणि प्रेय ग्रहण करणारा पतित होतो. एकत्रित अनुष्ठान केलं की बंधनाला प्राप्त. मग वेगवेगळं म्हणजे श्रेयाचं अनुष्ठान करणारा काय शुभ म्हणजे मोक्ष प्राप्त करतो आणि प्रेयाचं अनुष्ठान करणारा अविद्येचं पतित होतो. म्हणजे पुन्हा पुन्हा या जन्म आणि संसार मरणरूपचा संसार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश. या अशा प्रकारे जो प्रेयाची साधना करतो तो जन्म मरणाच्या चक्रात येतो, जो श्रेयाची साधना करतो तो मोक्ष प्राप्ती करतो. हे या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रथम मंत्राच्या द्वारे प्रयत्न केला. आणि म्हणून अशा प्रकारे एकत्रित पुन्हा अनुष्ठान केलं तर पुन्हा बंधनच आहे. म्हणून अशा प्रकारे हा शब्द ज्ञान कर्मसमुच्चयवाद जो आहे त्या ज्ञान कर्मसमुच्चयवादाचं खंडन या ठिकाणी या पहिल्या मंत्राच्या द्वारे करण्याचा प्रयत्न, पहिलाच प्रहार तिथे गेला. हे चालणार नाही. हा पण येऊ दे, तो पण येऊ दे, तो पण येऊ दे, चालणार नाही. जो अधिकारी आहे वेगवैराग्य समाज षटक संपत्ती मुक्षत्व
आदी सगळ्या ज्याच्यामध्ये आहे, दैवी गुणसंपत्तीच्या अंतःकरणामध्ये आहे, त्यासाठी श्रेय साधन, बाकी सणांसाठी प्रेय साधन, हे या ठिकाणी सांगून अशी असणारी द्वितीय वल्ली या ठिकाणी आरंभ करतात. त्याचा असणारं विशेष व्याख्यान आता भाष्य जे आहे उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.